अरे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्ही ब्लॉग नक्कीच एन्जॉय कराल. तर काय आता आम्ही चाललो विक्टोरियाला. बरेच दिवसानंतर आम्ही स्टेला चाललो विक्टोरियाला. दोन गाड्या आहेत बघा, एक व्हाईट घोडा आहे, एक ब्लॅक घोडा आहे. तर चला मग लवकर जाऊ, कारण की जाऊन डायरेक्ट आपल्याला दर्शन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही काय तुम्हाला दाखवू काय हो ना, नियोजनाचा बादशाह प्रेमदादा. चला मग गाईज, आपला विषय कसा हार्ड असतो म्हणून आपण ब्लॅक घोड्याने स्वस्त ब्लॅक घोड्याने बसलो निघलो. घोडा आपल्याला ब्लॅक घोड्याचा मालक अतुलदा. तर गाईज हे बघा आमचा ब्लॅक घोडा, हे व्हाईट. आम्ही थांबलो आता बदलापूर कर्जत रोडला पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स घ्यायचा. हा तो माग भेटो. हे किती अतुलदा? किती? 50ची सेंजी टाकीत लावले. बस झाली आम्हाला तवरी. फुल ॲव्हरेज जाम ॲव्हरेज देते आमची गाडी. भाऊ काय करतो तिथं चालू होता त्या नेशील ना तो अख्ख्या ना. लिमिटेड प्रेशर आहे. ओके. तर गाईच चला मग आता आम्हाला भूक लागली. आम्हाला रस्त्याला 5-10 मिनिटांनी भूक लागतं. आम्ही चणे खाली कधीपासून. हा त्याला विषयच नाही ना. तुला किती पाहिजे? 2 वडापाव. दोन वडापाव. हे मिसळ पाव का वडापाव? विषय 8 वडापाव शिव मजा नाही. वडापाव. तर मित्रांनो बघा यो हडप वडापाव नेरळ रोडला आहे. 1 नंबर वडापाव होता. तो वडा एकदम टेस्टी होता. तुम्ही कधी आलं तर नक्की विजिट करा. भारी टेस्ट आहे. कसे भारी होते ना टेस्ट? एक नंबर मिसळ भारी. वडापाव पण भारी होतं. तुम्ही जर कधी आलं तर नक्की विजिट करा वडाला, कारण की खायला भारी भेटेल तुम्हाला. आता तुम्ही तर गाईज जो व्ह्यू बघा किती भारी आहे. आमचा थांबाचा विषय असा आहे का व्ह्यू नव्हता बघायचा आम्हाला. आमची एक गाडी बंद पडली, हीट झाली त्यांची गाडी खालते ना तुमच्या वेळी, म्हणून आम्ही ब्लॅक घोडा निवडला. ब्लॅक घोड्याला आमचं काहीच होणार नाही आम्हाला माहित होता. चला मग त्यांची वाट बघू, तोपर्यंत त्यांचे फोटो वगैरे काढतो. असं जॉईंट राहा. आपण आयशा विल्ल्यावर पण जायचा विचार आहे आपला. गाईज बघा कोंबड्यांची तब्येत कशी आम्ही बघायला आलो. ओके नाही थांब पुढे आईच्या गावात लपडा करायला बघत. माझ कॅमेरा काय विषय नाही घाबरार का, बिंदास यायचा. काय भुताचा काय विषय नाही इकडे. सगळी सांगतात रात्री येऊन दाखव. बघा रात्री आलो आम्ही. बघा चालीच होता ना, बरीच जणांच्या कमेंट बघेल माझ्या मित्राच्या ब्लॉगमध्ये. तर रात्री जाऊन दाखव तुम्ही आतमध्ये. बघा आलो रातच्या आम्ही. हा तर गाईज बघा लोणावळ्याला येऊ आयशा विल्लाजवळ एकविरायचा फोटो आहे. याच्याबद्दल मला बोलायचं होता. याच्यावरती काहीतरी ना फायबरची फ्रेम वगैरे लावायला पाहिजे, कारण की धूळ येतं जातं ना. आपली पालखीची येता जाता ना पोरा बॉटल खाली पाणी खाली धुता आणि करतात. त्याच्यापेक्षा सगळ्या मिळून काहीतरी करून याच्यावरती फ्रेम लावायला काय पाहिजे फायबरची, म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे बसणार नाही. करत आहे ना तर जरा सगळं व्यवस्थित करत. आणि सब रीलसाठी यायचा पाण्याची बाटली खाली धुवायचा, ते बरं नाही वाटत ना. बरोबर आहे का ना दादा? इथं आपली पालखीची पोरं येतात, बिस्लरीची बॉटल घेतात ना धुतात. त्याच्यापेक्षा सगळे मिळून पैसे काढा आणि फ्रेम लावा ना डायरेक्ट. अशी फायबरचा बॉक्स बनवा, धूल पण नाही बसणार. नुसतं रीलसाठी नाही करायचं, मनापासून काय करायचं.
हीच ती गाडी, ही गाडीमुळे स्ट्रगल करायला लागला या ना. हे बघा हेच ते स्ट्रगलवाली माणसं. आणि आपण फायनली पोहोचलो आईच्या पायथा मंदिराजवळ. लाईट बंद केले ना. खूप स्ट्रगल केला बोल मुलांनी. चालू. पाय नाही पडत. खूप थकलेत भाऊ लोक. रिक्स नाही घेत लावलेला, गाडी चालूच ठेवले. गाडी बंद केली प्रॉब्लेम तर गेम होल. बॅटरी जाऊन काहीतरी विषय आहे आणि ऑइल जाऊन काहीतरी विषय झाला. तर चला आपण पहिले दर्शन घेऊ. चला मग मित्रांनो, झाला दर्शन. आता आपण जाऊ आपल्या विल्ल्यावर. वरती दर्शनाला बघू सकाळची जाऊया कारण की आता भरपूर टाईम झाला. काही अशा तऱ्हेने आता कोंबड्याचा विषय करीत लावली आतमध्ये. दोन्ही दिला. जे एवढंच आहे छोटावाला कोंबडा. तर चला मग आईच पोचलो आम्ही. हे बघा विल्ला कसा विषय आहे बघा. एकदम हार्ड जागे आलो भाई. इज्जत आहे. जाम भारी फोटो येतील. सकाळचे फोटो शूटला भारी मजा येईल तिथं. चला पहिले सामान काय यांचं नेऊन ठेवू. हाय गाईज, फायनली पोहोचलो. भाऊने रस्ता दाखवला नसता तर आपण अजून तिकडेच असतो. भाऊचा सगळा विषय आहे. क्रेडिट गोज टू भाऊ साहेब. सगळं एक्सप्लोर करतो तुम्हाला. बघा कसा विषय आहे. जो किचन आहे भाई फुल पॉवरफुल काम आहे. जो बाथरूम आपण चाललो वरती. आहे ना. विषय हार्ड आहे ना गाईस. बघा ना कसा इज्जत आहे का नाही. हा इज्जत आईच्या गावान अवतार किती बेकार झाले. टिकली नाही म्हणून बेकार वाटतं मी, बाकी काय विषय नाही. भाई फुल इज्जत आहे. फुल इज्जत आहे. वास्तव आपला झाला आजचा मानला विषयच नाही भाऊ. कालू आहे ना आयशा. आयशा गाईच जो बघा फ्रीजमध्ये विषय भरलेला आहे. या आपला विषय नाही. आपला विषय आहे का. या कोण आहे पेणार आहे काय माहित नाही आपल्याला. भाऊ पेणार असेल. ब्रिझर हे तो कोलबी. आम्हाला साऊंड भेटला नाही भाई म्हणून डायरेक्ट आम्ही बघा डीजे आणि डीजे वाला डीजे ऑपरेटर दोन्ही पण आणले. गाईच चला मग सिस्टम चालू झाला. बोंबलाचा सिस्टम चालू झाला तेव्हा मी नाही सांगला म्हणून बोंबील आणले. भाऊ चल ना काम कर. चल आपला तर गाईत बघा कसा घरी बसवले बघा. आंब सोलाला झालेलं आहे. भाऊनी केलेले बोंबील ट्राय करून बघतो. काय कामाचं सोबतीला आता काम कोण करतं सगळ्यात जास्त. आमचा भाऊ खूप आहे. टॉपचा खिलाडी आहे तो. बिंजोडचा भाषा म्हटलं तर बिंजोड आहे त्याला. तर बघा मी केलेलं पापलेट. भाऊदाने तिला डिश एकदम प्रॉपर बनवली. इज्जत आहे तुला बाबा. चला मग काय सिस्टम पापलेटच्या घरीत लावले. आता स्नॅप करायचं आहे काय. हो लागतात ना. सगळं टाकायला घेतले. टाकला गावठी कोंबडा बोलतो.
रंदा राईस हे बघा आमच्याकडं रवा नव्हता, राईस होता. ते राईसचा आम्ही रवा बनवला मिक्सरला फिरवून आणि बोंबलांसाठी वापरत लावले. या असं डोका लावायला लागतंय मग विषय आहे का. तर गाईज सेटअप करीत लावले. फायनल लुक दाखवतो तुम्हाला. एकदम सिस्टम हँगवाला आहे. तर गाईज बघा सेटअप कसा लावले बघा आम्ही. सिस्टम आहे का नाही, आहे का नाही सिस्टम. फुल पॅन्ट शर्ट चालू आहे इकडे. पिक्चर बनवत लावले भावाने आमचे. तर गाईज कसं काय सिस्टम आहे का नाही सांगा तुम्ही. भाई ऐका नाही आवरे थंडीचे उतरले. हिम्मत आहे भाईची, हिम्मत आहे भाईची. आहे का आपल्याला तेवढी हिम्मत नाही उतराची. चला आपण थोडासा नाचू तिथं. काय हिम्मत आहे भाईची पण आवरे थंडीचे उतरले. आपल्याला हिम्मत नाही भाई उतराची. हिम्मत ना भाईची का रे. चला मित्रांनो आपला ब्लॉग आपण आता इथेच एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग जास्त मोठा झाला, आजची दुसरा ब्लॉग बनवेन. तर चला मग. आणि ब्लॉगमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आयशा विल्लाला बघा आम्ही रात्री गेलो. बरेच मी ब्लॉग बघितलेलं रात्री जाऊन दाखवा. आम्ही रात्री गेलो. तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग. तर चला मग बाय बाय. आपला नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्ही आता.